बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक राज्यासाठी चिंताजनक बातमी आहे। राज्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या ही 101 वर पोहोचली आहे। त्यातील 16 रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत। रुग्ण आढळून आलेल्या परिसरात आरोग्य विभागाकडून 25,578 घरांचं सर्वेक्षण करण्यात आलंय। राज्यातील एकूण रुग्णांपैकी 68 पुरुष आणि 33 महिला आहेत। जीबीएसच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून पुणे ग्रामीणमध्ये 62 रुग्ण, पुणे महापालिकेच्या हद्दीत 19 तर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत 14 रुग्ण आणि इतर जिल्ह्यातील 6 रुग्ण आहेत। दरम्यान सोलापूरमध्ये एका संशयित रुग्णाचा मृत्यू झालाय। दरम्यान जीपीएस प्रकरणी व्यवस्थापनासाठी महाराष्ट्राच्या मदत करण्याच्या केंद्रीय उच्चस्तरीय टीम तयार करण्यात आल्यात। या समितीत 7 सदस्यीय तज्ज्ञांचं पथक असणार आहे। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आहेत। राहुल, जीबीएसनं अर्थातच राज्यात धुमाकूळ घातलाय। पुण्यात सर्वात जास्त रुग्ण आढळून येतात आणि या प्रकरणी आता व्यवस्थापनासाठी महाराष्ट्राच्या मदत करण्यासाठी एक केंद्रीय उच्चस्तरीय टीम जी तयार करण्यात आली आहे त्या संदर्भात काय अधिकची माहिती आहे? पुणे आरोग्य अधिकारी आहेत नीना बोराडे, त्यांनी जी माहिती दिली त्यानुसार 2 पथकं येणार आहेत। एक तर आधीच आलेलं आहे 3 दिवसापूर्वी, दुसरं पथक येईल आणि त्या पथकाकडे इथे काय उपाययोजना सुरू आहेत, विशेषतः 2 लाख घरांचं सर्वेक्षण करायचं आहे, तर त्याबद्दलची माहिती संकलित केली जाते आहे। मुठा नदीच्या 5 स्क्वेअर किलोमीटरमध्ये हा क्लस्टर तयार झालेला आहे असं लक्षात येतंय। आजची रुग्णसंख्या 101 आहे। त्यातले 73 केसेस ह्या गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या कन्फर्म केसेस आहेत। बाकीचे जे केसेस आहेत ते संशयित आहेत। 2 रुग्णांचा मृत्यू, संशयित रुग्णांचा मृत्यू झालेला आहे। पिंपरी चिंचवडमध्ये 1 आणि कालची सोलापूरची पण मुळात इथल्या एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेतलेला 41 वर्षाचा तरुण। तर ही सगळी घडामोड घडत असल्यामुळे केंद्र सरकारने ह्या संदर्भामध्ये महाराष्ट्र सरकारच्या मदतीला आयसीएमआर आणि केंद्रीय पातळीवरचे काही तज्ज्ञ पाठवलेले आहेत। ते तज्ज्ञ इथे दाखल झाले। जागतिक आरोग्य संघटनेची काही व्यक्ती इथे ज्या भारतात काम करतात त्याही इथे कार्यरत आहेत। थोड्याच वेळामध्ये राज्याचे आरोग्यमंत्री आबिटकर हेही इथे जे नांदेड गाव आहे त्या नांदेड गावामध्ये पाहणी करण्यासाठी येणार आहे। इनफॅक्ट ते आलेलेच आहेत आता, आणि ते पाहणी करून मग राज्य पातळीवरती याच्या काय उपाययोजना करायच्या ह्या संदर्भामध्ये आणखी आढावा घेतील। महाराष्ट्रात पुण्याबरोबरच पिंपरी चिंचवड आणि नागपूर या भागामध्ये काही पेशंट आढळून आलेले आहेत। खरं तर हा रोग हा तसा जुना असला तरी दूषित पाण्यामुळे हे घडतं आहे हे आता कन्फर्म झाले। विशेषतः 7 रुग्णांचे ज्या टूल्स आणि इतर काही नमुने पाठवले होते त्याच्यातनं 2 विषाणू महापालिकेला डिटेक्ट झालेले आहेत, ज्याचा आत्ताच महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आपल्याशी बोलताना हे सगळं सांगितलंय। त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकार ह्या पातळीवरती बऱ्याच गंभीरपणे ही घटना सगळी बघतायत। नक्कीच धन्यवाद राहुल, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। दरम्यान आरोग्य तज्ज्ञ डॉक्टर रवी गोडसे यांनी या आजाराविषयी नेमकं काय सांगितलंय पाहूयात। हात स्वच्छ धुवायचा आणि असं बाहेरचं खाऊ नका असं पटकन मी म्हणू शकत नाही, कारण म्हणजे डेली वेज अर्नर्स असतात वडापाववाले वगैरे, त्यांच्या पोटावर पाय नाही अडायचे असं काहीतरी विधान करून। पण शक्यतो बाहेरचं चिकन खाऊ नका, कारण कधी कधी चिकन मध्ये हे इन्फेक्शन होऊ शकतं। हात तुम्ही स्वच्छ धुवा आणि मी म्हणतो काही दिवस घरी पण कुक करत असाल तर चिकन खाऊ नका। पाणी पूर्ण उकळवून प्या आणि कोणाला काही करायचंच असेल त्या एरियातल्या लोकांकरता तर हे लायन्स क्लब वगैरे वगैरे लोक आहेत त्यांना बिस्लरी पाण्याच्या बाटल्यांची खोकीच्या खोकी पाठवा आणि ती तिथल्या तिथे ठेवून द्या। आपल्या लोकांवर एकदा विश्वास ठेवून बघा, ज्याला हवंय तेवढ्या ते बाटल्या घेऊन जातील पाण्याच्या, ते पाण्याच्या बाटल्या त्यांनी घेतल्या तर त्याचा उपयोग होईल। हे लोकांनी करायच्या गोष्टी आहेत। तर दरम्यान